श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी बोर्डाच्या फिजिक्स पेपराबाबत अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. याचीच विश्लेषित माहिती आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्डाच्या संदर्भात सर्व अपडेट्स भेटतील. तसेच तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे IMP प्रश्न किंवा त्याचं पेपर सोल्युशन हवे असेल तर नाना फाउंडेशन स्टडी या आपल्या चॅनलला नक्कीच सर्च करा. आणि तुम्हाला या बोर्डाच्या नोट्स हवे असतील, या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत आहेत, मग ते 10वी असतील, 12वी असतील, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, 10वी सेम इंग्लिश, मराठी, त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम IMP प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तुम्हाला एकच काम करायचंय, ते म्हणजे नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचंय. प्ले स्टोरला जायचंय, नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करायचंय फक्त. आणि हे तुम्हाला सर्व तिथे PDF भेटतील. आपला कोर्स घेऊन भरपूर मुलांना चांगला पेपर गेलेला आहे. फिजिक्स असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, OC असेल, आता SP चा पेपर आहे, नंतर केमिस्ट्रीचा आहे. फटाफट कोर्स बाय करा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. मुलांचे अभिप्राय तुम्हाला दिसत आहेत. कोर्स खरेदी करून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. तर बघा, आता 12वी बोर्डाच्या फिजिक्स पेपराबाबत एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. राज्यात तुम्ही माहिती आहे सगळ्यांना, कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. परंतु 12वी फिजिक्सचा पेपर लीक, झेरॉक्स सेंटरवर उत्तरासकट मिळाली प्रश्नपत्रिका, कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. तुम्हाला ही बातमी दिसत असेल, आत्ताच बातमी आलेली आहे. त्यामुळे आता फिजिक्सचा पेपर याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. फिजिक्सचा पेपर हा लीक झालेला आहे. मग आता अशामध्ये एक प्रश्न तयार होतो की जे मुलं सर्वसामान्य अभ्यास करत असतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, परीक्षेला जातात, अशा मुलांवर एक प्रकारे अन्याय होतोय का? हा पेपर परीक्षा केंद्राच्या बाहेर कसं काय गेला? त्याच्यात गेल्यानंतर झेरॉक्स सेंटरवर सलग 9 उत्तरं होती. लक्षात ठेवा, सलग 9 उत्तरं. अशा प्रकारची यंत्रणा कुठे ना कुठे धूळ खात आहे. मग राज्य सरकार, महामंडळ असेल, हे काय करत आहे? राज्य सरकार त्याचप्रमाणे महामंडळाने सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर कुठे झालं तर आम्ही त्यांची मान्यता रद्द करू. CCTV बंधनकारक आहे, पर्यवेक्षकांच्या सरमिसळ पद्धत आहे, बैठे पथक आहेत, भरारी पथक आहे. मग हे सर्व काय करत होते? एवढा एक फिजिक्सचा महत्वाचा पेपर हा जर केंद्राच्या बाहेर जातोय, झेरॉक्स सेंटरवर जातोय आणि तिथून झेरॉक्स काढून आणली जात आहे, तर हे यंत्रणा काय करायला लागली हा प्रश्न तयार होतोय. आणि ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी गावात. लक्षात ठेवा, देवरी. तर आता हा पेपर तिथं लीक झालेला आहे. किती जणांना आणखीन सेंड झालेला आहे याची अद्याप माहिती आलेली नाहीये. शिक्षण विभागाला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की टाळणं, कुठलीही घटना अशी झाली नाही, अशा प्रकारचं त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? भरपूर मुलांनी आता याच्यावर कमेंट केलेल्या आहेत की हा पेपर आता परत झाला पाहिजे का? कमेंट करा. जर ही गोष्ट खरी असेल तर मग एक प्रकारे चांगल्या मुलांवर अन्याय होतोय का? कमेंटमध्ये कमेंट करा. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा होतोय आणि आता हा प्रकार जर घडत असेल तर बाकीच्या पेपरांवर कसं होणार? कारण एक विद्यार्थी 12वीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आलेला आहे. त्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स परत ही एका रिपोर्टरला दिलेली आहे, पत्रकाराला. त्यांनी नाव नाही सांगितलं, असं सांगितलेलं आहे की मी नाव नाही सांगणार, माझं नाव नका सांगू, मी सर्व माहिती तुम्हाला देतो. तर हा गोंदिया जिल्ह्यात प्रकार घडलेला आहे. आणि प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून GPS, लाईव्ह ट्रॅकिंग, व्हिडिओ चित्रीकरण हे सगळं शिक्षण विभागाने सांगितलं होतं. याचं काय झालं? सगळं उडालं, काहीच फायदा नाही झाला. कारण आता त्यांनी सांगितलेलं आहे की आणखीन मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं, देवेंद्र फडणवीस यांनी, की ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होईल त्यांची आम्ही मान्यता रद्द करू. तर आता ह्याच्यावर ऍक्शन होईल का? फिजिक्सचा पेपर ज्या मुलांवर आता अन्याय झालाय त्यांना काहीतरी त्याच्यातून फायदा मिळेल का? शिक्षण विभाग काय निर्णय घेतं याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. फिजिक्सचा पेपर सरासर लीक झालेला आहे. त्यामुळे कोणती यंत्रणा होती दोषी, त्याला दोषी ठरवलं पाहिजे. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नाही तर अशीच मुलं, हुशार मुलं अभ्यास करतील, मागे पडतील आणि कॉपी करणारे पुढे जातील. तुम्हाला काय वाटतं? सहमत आहात का? कमेंट करा. आणि तुम्हाला सर्व पुढचे येणारे प्रश्न, IMP प्रश्न, प्रश्नपत्रिका हवे असतील तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा आणि कोर्स खरेदी करा फटाफट. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न मिळतील. धन्यवाद. स्वामी समर्थ.